काल आपण मानसशास्त्राच्या संदर्भात बघत होतो. आज आपण मानसशास्त्रातल्या संधी बघणार आहोत. आवाज येतोय माझा? ओके. आज थोडं लग्नाच्या कार्यक्रमामुळे उशीर झाला. त्यामुळे आपण 10 वाजता लेक्चर घेतलं. शक्यतो आपण 9 वाजेपर्यंत प्रयत्न आपला 9 ते 9:30 पर्यंत. ओके. मेसेज वाचला मी आता. आता बघा, मानसशास्त्रातली क्षेत्रे, संधी आणि वर्णन. एक आहे समुपदेशन मानसशास्त्र. त्यामध्ये तुम्हाला एज्युकेशनल काउन्सिलर, व्यावसायिक काउन्सिलर आणि वैवाहिक काउन्सिलर तुम्ही होऊ शकता. म्हणजे मानवी जीवनातील समस्या तुम्ही सोडू शकता. शैक्षणिक मानसशास्त्रामध्ये तुम्ही शालेय काउन्सिलर होऊ शकतात, शालेय समुपदेशक होऊ शकतात, शैक्षणिक समुपदेशक होऊ शकतात, शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या विविध समस्या सोडवू शकतात. नंतर आहे चिकित्सा मानसशास्त्र. यामध्ये मग अनेक प्रकार आहेत, 6 प्रकार आहेत चिकित्सा मानसशास्त्रामध्ये. समुपदेशक मानसशास्त्रज्ञ, मनोविश्लेषक, मानसोपचार तज्ञ, मनोचिकित्सा परिचारिका, पुनर्वसन मानसशास्त्र, संमोहन जे हिप्नॉटिझम केलं जातं त्याचे उपचार तज्ञ होऊ शकतात. यामध्ये मग शाळा, दवाखाना, खाजगी व सामाजिक क्षेत्रामध्ये वापर उपयोग होऊ शकतो. त्यानंतर औद्योगिक व संघटनात्मक मानसशास्त्रामध्ये साधारणपणे आपण जर विचार केला, औद्योगिक संघटन व मानसशास्त्रज्ञ, उपभोक्ता मानसशास्त्रज्ञ, औद्योगिक मानसशास्त्रज्ञ, मानवास उपयुक्त साधने बनवणे, यामध्ये कर्मचाऱ्यांची निवड व मूल्यमापनात मदत होते. त्यानंतर पुढे आहे सामाजिक मानसशास्त्रामध्ये तुम्हाला जनसंपर्क अधिकारी, समाज कल्याण अधिकारी, कामगार कल्याण अधिकारी, सामाजिक क्षेत्रातील प्रश्न सोडण्यास मदत होते. एनजीओ मध्ये कार्य करू शकतात. क्रीडा मानसशास्त्रज्ञ, क्रीडा मानसशास्त्रज्ञ व समुपदेशक विविध खेळांमध्ये खेळाडूंचे मनोबल वाढवण्यास मदत होते. क्रीडा मानसशास्त्रज्ञ तर साधारणपणे हे आता याच्यामध्ये पुनर्वसन मानसशास्त्रामध्ये स्पेशल टीचर, पुनर्वसन मानसशास्त्रज्ञ, आपत्ती व्यवस्थापन पुनर्वसन अधिकारी, यामध्ये दिव्यांग मुलं, सुधारगृह, व्यसन मुक्ती केंद्रामध्ये कार्य करता येतं. बाल मानसशास्त्रामध्ये महिला बाल कल्याण अधिकारी, गृह अधीक्षक, बाल मानसशास्त्र. सैनिकी मानसशास्त्रामध्ये लष्कराचे मानसिक आरोग्य सांभाळणारा अधिकारी, लष्करी, नौसेना, वायुसेना मानसशास्त्रज्ञ, समुद्री मानसशास्त्रज्ञ. ओके. तर या सगळ्या गोष्टींचा यामध्ये समावेश होतो. आता सेल्फ, पुढचं प्रकरण आहे स्व म्हणजे सेल्फ. याच्यामध्ये या पाठामध्ये तुम्ही कोण आहात, तुम्हाला काय आवडतं, हे बाकी दिलेलं आहे. स्वची संकल्पना म्हणजे तुम्ही जे काही आहात याबद्दलचं तुमचं स्वतःचं ज्ञान, याला स्व म्हटलं जातं, स्वतःचं ज्ञान म्हटलं जातं. यामध्ये मग आपल्या स्वतःविषयीच्या अ, भावना, संकल्पना, शारीरिक, मानसिक आणि सामाजिक विचार, भावना या विषयांचा अंतर्भाव होतो. आपल्या व्यक्तिमत्व गुणांचा यामध्ये समावेश होतो. आपली स्वची संकल्पना पूर्व बाल्यावस्थेत व कुमार वयामध्ये फार वेगाने विकसित होते. आपल्या संपूर्ण आयुष्यात ही संकल्पना सारखी घडत आणि बदलत असते. आता याच्यामध्ये स्वसंकल्पनेचे घटक काय आहेत? तर एकूण स्वसंकल्पनेचे एकूण संघटन सर्वात सारखे असू शकते. रेंटस हेपनर 1994 यांनी जेव्हा 200 विद्यार्थ्यांना या संदर्भात 20 प्रश्न विचारले, तर त्यांना सर्व सहभागी व्यक्तींना 8 श्रेणीमध्ये विभागता आली. काही श्रेणी या व्यक्तित्व गुणावर आहेत, जसे आंतरवैयक्तिक गुणवैशिष्ट्ये. मी एक विद्यार्थी आहे, मी या वर्गाचा नेता आहे, मला मानसशास्त्र आवडते, मला नृत्य आवडते. वैयक्तिक विचार जर केला तर मी प्रतिष्ठेसाठी घेतलेल्या बळीच्या विरोधात आहे, मी बालकांच्या छळाच्या विरोधात आहे,
स्वजाणीव, मी चांगली व्यक्ती आहे, मी सबळ कारणाशिवाय चिडत नाही. तर असे वेगवेगळे सर्वे करून यामध्ये वेगळ्या प्रकारचा निष्कर्ष काढला गेलेला आहे. याच्यामध्ये जसे जन्मजात मिळालेलं, मी एक स्त्री आहे, मी भारताचा नागरिक आहे, मी वेगळ्या देशाचा नागरिक आहे. इथे हा मुद्दा मी कोण आहे याची खूप विविध उत्तरे मिळू शकतात. म्हणजे मी कोण आहे हा प्रश्न जर आपण विचारला तर प्रत्येकाचं उत्तर हे वेगवेगळं येणार आहे. तर स्वसंकल्पना ही पूर्णपणे तुमची प्रतिमा असते, लक्षात ठेवा. हे तुमच्या क्षमता व व्यक्तित्व गुणाचे पूर्ण चित्र आहे. ही एक बोधात्मक संकल्पना आहे जी आपल्याला स्वतःविषयी वाटते आणि ठरवते, आपल्या वागण्याची दिशा ठरवते. तर हाल्टर 1996, एखाद्या व्यक्तीची स्वतःबद्दल असलेले पूर्ण संवेदन म्हणजे स्वसंकल्पना, म्हणजे स्वतःला ओळखणं. मी कोण आहे, मी काय आहे. एखाद्या व्यक्तीच्या स्वतःच्या अस्तित्वाबद्दल असलेल्या कल्पना, ज्यात अध्ययित समजुती, अभिवृत्ती, मतांचा समावेश होतो, जी गुंतागुंतीचं संघटित व बदलणारी यंत्रणा आहे, असं परकी यांनी 1988 मध्ये म्हटलंय. सायमनच्या 1957च्या मध्ये व्यक्तीची स्वतःबद्दल असलेली प्रतिक्रिया म्हणजे स्वसंकल्पना. स्वसंकल्पनेचे 4 पैलू आहेत. व्यक्ती स्वतःला कसा प्रेझेंट करतो, संवेदित करतो. व्यक्ती स्वतःबद्दल कसा विचार करतो. व्यक्ती स्वतःला किती व्हॅल्यू देतो. आणि व्यक्ती स्वतःला कसा समृद्ध करतो, स्वतःचे कसे संरक्षण करतो. तर ह्या 4 भागांचा याच्यामध्ये समावेश आपल्याला दिसून येतो. आता याच्यामध्ये होतं काय बघा. स्व आणि जीवनचक्र. 6 महिन्याचे होईपर्यंत कोणतंही बाळ स्वतःविषयी अनभिज्ञ असतं, त्याला माहीतच नसतं. जसं मूल मोठं होतं तसं त्याचं शरीर व व्यक्ती यामधला फरक करायला शिकतं. ते मी आणि हे मी नाही यात फरक करायला शिकतो. मग त्या बाळाला समजतं मी कोण आहे, ते कोण आहेत. हळूहळू ते स्वतःला उर्वरित जगापेक्षा मग वेगळं समजायला लागतं. 2 वर्षाच्या मुलाला चांगल्या वाईट वागण्यातला फरक समजायला लागतो. इतरांच्या काय अपेक्षा आहेत हे देखील समजायला लागते. ते इतरांना हसून प्रतिक्रिया देते, तसंच कोणी रागवलं तशी प्रतिक्रिया देते. म्हणजे ही स्व आदराची खऱ्या अर्थाने सुरुवात असते. 3 वर्षाचे मूल स्वतःला ओळखू लागते, इतर मुलांना मुलगा किंवा मुलगी म्हणून ओळखू लागते. 3 ते 12 वर्षांमध्ये मुलांची स्वसंकल्पना ही त्यांच्या विशिष्ट क्षमता व कौशल्यावर आधारित आहे. मुलाला स्वतःला काय जमेल, काय जमणार नाही याच्यावर ते स्वतःबद्दल मत ठरवते. जसे तो गातो, नाचतो, त्याला एकट्याला प्रवास करणे जमते. या वयात स्वची संकल्पना, तो मुलगा आहे किंवा मुलगी, वय, कुटुंब, त्याला काय करता येते येत नाही यावर खऱ्या अर्थाने आधारित असते. जेव्हा मूल 5-6 वर्षाचे होते, शाळेत जाऊ लागते, ते स्वतःची इतर मुलांशी तुलना करू लागते की मी बुद्धिमान आहे, हुशार आहे, इतरांपेक्षा जास्त वेगवान आहे. मग असा विचार सुरू होतो. खरं तर मग ही सोशियल कंपॅरिझन सुरू होतं, सामाजिक तुलना सुरू होते. या वयात या वयात मुलं खोटं बोलायला, माहिती लपवून ठेवायला शिकते. ही माहिती पालकांपासून लपवून ठेवली जाते. यात विचार, भावना, दबलेल्या इच्छांचा समावेश असतो. हा जो वैयक्तिक स्वसंकल्पनेचा विकास असतो, ती स्वसंकल्पना विकासातील अवघड वैकासिक अवस्था. या काळात त्यांचा एक कल्पनेतील मित्र बनून असू शकतो, जो त्यांच्याशी बोलतो, फक्त त्यांना ऐकतो. युट्यूबवर बोगस नावाचा चित्रपट आहे. मूल आपली माहिती इतरांबरोबर वाटत नाही. तर युट्यूबवर आपण बोगस नावाचा चित्रपट बघा. त्याच्यावर आपल्याला त्या संदर्भात त्यांनी म्हटलंय. सर्वात शेवटी स्वसंकल्पना कुमार अवस्थेत विकसित होत असताना त्यामध्ये मग हळूहळू इतरांचा दृष्टिकोन समजून घेण्याची सवय येते आणि मग इतरांबद्दल आपण विचार करू लागतो. मग कुमार मुले स्वतःबद्दल आणि स्वतःच्या दिसण्याबद्दल जागरूक होतात. वस्तुनिष्ठ स्वभान या अवस्थेमध्ये त्यांचा प्रवेश होतो. इतरांचे लक्ष वेधून घेणे, प्रसिद्ध होणे त्यांना आवडते. यासाठी कुमारवयीन मुले समवयस्क मुलांसारखे वागण्याचा व दिसण्याचा प्रयत्न करत असतात. आता स्व आणि लैंगिक भूमिका ओळख. लैंगिक ओळख आणि लैंगिक भूमिका या 2 वेगळ्या संकल्पना आहेत. लैंगिक ओळख ही जन्मजात असते. लैंगिक ओळख काय असणार आहे की स्त्री आहे की पुरुष आहे. लिंग गुणसूत्रामुळे जन्माला येणारे बालक मुलगा किंवा मुलगी हे ठरते आपल्याला. एक्स एक्स गुणसूत्र आले तर मुलगी जन्माला येते.
एक्स वाय गुणसूत्र आले तर मुलगा जन्माला येतो. लैंगिक भूमिका ही मनोसामाजिक प्रवृत्ती आहे. आपण समाजात राहून शिकलो आहे. लैंगिक भूमिका ही मूल निरीक्षण आणि इतरांची नकल करण्यातून शिकत जातो. त्यामुळे लैंगिक भूमिका ही कौटुंबिक आणि सांस्कृतिक वातावरणात घडत जाते. काही वेळा आपल्याला हे दिसतं की एखादी मुलगी एखाद्या गटाचं नेतृत्व समर्थपणे करत आहे, कणखरपणे निर्णय घेत आहे. आपण असे म्हणू शकतो की ती मुलगी पुरुषासारखी वागते. किंवा तुम्हाला असे पण दिसेल की एखादा मुलगा कलात्मक गोष्टीत परिचारक, स्वयंपाक, इतरांना मदत करतो, डान्समध्ये सहभागी होतो. तर अशा मुलांना लगेच सवंग प्रतिक्रिया येतात. हा मुलगा आहे ना मुलीसारखा वागतो. तर यामुळे मुलाला त्रास होऊ शकतो. कृपया लक्षात ठेवा की एखाद्या पुरुषाने स्त्रीचे काम करणे आणि स्त्रीने पुरुषाचे काम करणे यात गैर असे काहीच नाही. तुम्हाला असे दिसेल की पंडित बिरजू महाराज, संजीव कपूर आणि विक्रम गायकवाड हे ज्या क्षेत्रात स्त्रिया प्रामुख्याने आढळतात अशा क्षेत्रात प्रसिद्ध आहेत. फोगट भगिनी, कल्पना चावला, किरण बेदी, अवनी चतुर्वेदी, ही लढाऊ विमानाची भारतातली पहिली स्त्री वैमानिक. आता फोगट भगिनी या कुस्तीमध्ये खेळतात. म्हणजे मग काय मक्तेदारी पुरुषांची का कुस्ती खेळणे असं नाहीये. तर जो ज्या ज्या क्षेत्रात पुरुष प्रामुख्याने आढळतात अशा क्षेत्रात त्या प्रसिद्ध आहेत. आपण असे म्हणू शकतो की आता लैंगिक भूमिका मिसळू लागल्या आहेत. समाजाने बदल मोकळ्या मनाने स्वीकारले आहेत, याला मान्यता देत आहे. तर यामुळे आपल्याला दिसते जाहिराती सुद्धा आपल्याला दिसत आहेत. आता याच्याशी रिलेटेड काही महत्वाच्या संकल्पना स्वसादरीकरण. आता संकल्पना जी आहे त्याचे चार प्रमुख घटक आहेत. ते म्हणजे स्वभान, स्वप्रतिमा, स्वयं सक्षमता, आत्मप्रतिष्ठा. आता स्वयंभान म्हणजे काय? तर हा एक स्वसंकल्पनेचा घटक आहे. स्वभान एक असा व्यक्तित्व गुण आहे ज्यात स्वतःच्या विचाराची, भावनांची, वर्तनाची, व्यक्तित्व गुणांची असलेली सबोध जाणीव आहे. स्वसंकल्पना असण्यासाठी स्वभान असणे गरजेचं आहे. इथे व्यक्तीला स्वतःचे व्यक्तिमत्व इतरांपेक्षा वेगळे आहे याची जाणीव असते. पियाजे जो आहे तो पियाजेच्या मते काय आहे की स्वभान 15 ते 24 महिन्याच्या बालकात विकसित होऊ लागतं. म्हणजे स्वतःबद्दलची एक जाणीव निर्माण होते. असे मूल स्वकेंद्रित होण्याआधी स्वभान विकसित होणे गरजेचं असतं. त्यामुळे ते इतरांच्या भावना समजू शकतात. इतरांकडून त्यांची वस्तू मागितल्यावर त्यांना काय वाटेल याची जाणीव त्यांना होते. इथे एक प्रयोग दिलाय तो जाऊ द्या स्वसादरीकरणाच्या संदर्भात. दुसरा आहे स्वप्रतिमा. स्वप्रतिमा ही आपले स्वतःबद्दल असणारे वैयक्तिक मत किंवा मानसिक प्रतिमा असते. यामध्ये स्वप्रतिमेच्या बाबतीत जर आपण विचार केला तर आपल्याला असं लक्षात येईल की स्वप्रतिमा जी आहे स्वप्रतिमा ही आपले स्वतःबद्दल असणारे वैयक्तिक मत किंवा मानसिक प्रतिमा असते. स्वप्रतिमा हा आपला व्यक्तिगत शब्दसंग्रह असतो. यात आपण आपले वर्णन बुद्धिमान, सुंदर, कुरूप, त्यानंतर गुणी, स्वार्थी, दयाळू अशा पद्धतीने आपण वर्णन करत असतो. ओके. याच्यामध्ये स्वप्रतिमा ही सतत बदलणारी असते. आपण आपली निकोप अचूक स्वप्रतिमा विकसित करू शकतो. एक निकोप व स्वप्रतिमेची सुरुवात स्वतःला स्वीकारणे, स्वतःवर प्रेम करण्याने निर्माण होते. यात इतरांकडून मान्यता, प्रेम मिळणे यांचाही समावेश होतो.
दुसरा आहे स्वशरीर प्रतिमा, ही आपण कसे दिसतो, आपण इतरांना कसे वाटतो यापेक्षा जास्त असते. उदाहरणार्थ, एक वयाच्या 25व्या वर्षापर्यंत सर्वसामान्य असणारी मुलगी अनघा मोडक डेंग्यूच्या तापात तिची दृष्टी गेली. ती मराठीतील उत्कृष्ट निवेदिका आहे आणि इतरांना आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्यासाठी आत्मविश्वासाने मदत करते. तर स्वप्रतिमा ही कशी असते की ही सांस्कृतिक निकषावर आधारित असते आणि यावर कुटुंब, मित्रमैत्रिणी, इतर महत्वाच्या व्यक्तींचा प्रभाव असतो. एक सकारात्मक स्वशरीर प्रतिमेची चांगल्या मानसिक समायोजनात मदत होते. यामध्ये धनात्मक स्वमूल्य, आयुष्याबद्दल समाधान असणं, कमी चिंता असणं, अन्न विकृती कमी प्रमाणात असणं, आपल्या विचारात असलेल्या विसंगतीमुळे आपली स्वप्रतिमा ऋणात्मक बनते. यामुळे आपले कुसमायोजन होऊ शकते. म्हणजे काय? तर कुसमायोजन आणि समायोजन म्हणजे काय असतं, तर याच्यात जर बघायचं ठरलं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की स्वसमायोजन केव्हा होतं? ज्यावेळेस तुम्ही आतून आणि बाहेरून सेम असतात तेव्हा. म्हणजे मनात वेगळं चाललंय आणि बाहेर वेगळं आहे असं असेल तर मग तुम्ही डिस्टर्ब असतात. स्वयंसक्षमता, व्यक्ती एखादे ध्येय गाठू शकेल याविषयी व्यक्तीचा स्वतःच्या क्षमतांवरचा विश्वास म्हणजे स्वयंसक्षमता. ओके, म्हणजे स्वतःला वाटत नाही मी कलेक्टर होऊ शकतो, मी तहसीलदार होऊ शकतो, मी आमदार होऊ शकतो, मी नगरसेवक होऊ शकतो, मी उद्योजक होऊ शकतो. तर ही सक्षमता स्वतःच्या योग्यतेविषयी असणारा स्वतःच्या विश्वासावर अवलंबून असते. ही योग्यता वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळी असू शकते. उदाहरणार्थ, एखाद्या कुमारवयीन मुलाची स्वयंसक्षमता मानसशास्त्रात चांगली असेल तर तो गणितातच चांगला असेल असं नाही. मॅडॅक्स असं म्हणतो की काही विशिष्ट परिस्थितीत मी माझ्या कौशल्यांचा वापर कसा करू शकेन याबद्दल असलेला माझा विश्वास म्हणजे स्वयंसक्षमता होय. याच्यात कसं असतं की म्हणजे साधं नवरा बायकोचं जरी उदाहरण घेतलं तर एखादी गोष्ट अशी असते की ती नवऱ्याला ती गोष्ट करायला खूप वेळ लागतो आणि बायको मात्र ती गोष्ट पटकन करून मोकळी होते. म्हणजे काय? तर त्या बाबतीतलं कौशल्य तिच्याकडे अवगत आहे किंवा ती स्वयं सक्षम आहे त्या बाबतीत. आता यामध्ये परिणामाबद्दल अपेक्षा यात एखादं ध्येय मिळवण्यासाठी लागणाऱ्या कौशल्यांचा समावेश होतो. स्वयं सक्षमतेबद्दल अपेक्षा म्हणजे व्यक्तीकडे ती कौशल्य आहेत का याविषयी त्याचे मत. स्वयं सक्षमता ही संकल्पना सामाजिक आणि बोधात्मक सिद्धांतावर आधारित आहे. ओके, आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे, ज्या सिद्धांतानुसार मानव वातावरणात निष्क्रियपणे जगण्याऐवजी स्वतःचे आयुष्य घडवण्याचा प्रयत्न करतो. यामध्ये मग बॅरन, मॅडक्स, स्नायडर यांनी या बाबतीत वर्णन केलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणून स्वसक्षमता आपल्याला ओळखता आली पाहिजे. आता सक्षमता वाढवायची कशी? तर उच्च स्वयं सक्षमतेची वैशिष्ट्ये. आता बघा, तुम्ही स्वतःला याच्यामध्ये बसून बघा, मी बसून बघतो की ही स्वसक्षमता याची वैशिष्ट्ये काय काय आहेत. तर याच्यामध्ये सगळं आहे. आत्मविश्वास, दुसरं आहे योग्य मूल्यमापन, स्वयंमूल्यमापन, तिसरं आहे जोखीम पत्करण्याची तयारी आपली असली पाहिजे, ध्येयपूर्तीची जाणीव आपल्याला झाली पाहिजे. मग तुम्ही समजून घ्यायचं की तुम्ही उच्च स्वयं सक्षम आहात. कमी स्वयं सक्षम म्हणजे काय? ज्यांना रिस्क घ्यायला आवडत नाही आयुष्यामध्ये, जोखीम पत्करत नाही, पराजयाची नेहमी भीती असते, अनिश्चिततेची भावना असते, प्रभावाचं व्यवस्थापन होता येत नाही. मग जर मला स्वयं सक्षमता वाढवायची असेल तर मला ज्यातले स्किल मी डेव्हलप केले पाहिजे. ज्या क्षेत्रात मला करिअर करायचंय त्याचा मला आदर्श निवडावा लागेल. म्हणजे मला क्रिकेटमध्ये जायचंय तर मग मला आदर्श विराट कोहली, सचिन तेंडुलकर, किंवा मला उद्योजकतात जायचंय तर मग मला अंबानींचा आदर्श घ्यावा लागेल. मग ते कसे वागतात, त्यांचं डेली रुटीन कशी आहे, इतरांना विशिष्ट व विधायक प्रतिक्रिया द्यायला सांगा, स्वतःला बक्षीस द्या, स्वतःचं मन वळवण्याचा प्रयत्न करा. तुमची उत्तेजना वाढल्यामुळे कार्यक्षमता कमी करणाऱ्या घटकांवर ताबा मिळवणारी तंत्रे शिका. ध्यान करणं, जागरूक ध्यान, जैव प्रतिक्रिया, संमोहन, शिथिलन, म्हणजे स्वतःला कसं ओळखायचं हे या प्रकरणामध्ये दिलेलं आहे. चेन आणि इतरांनी 2001 मध्ये 8 प्रश्नाची नवीन स्वयं सक्षमता चाचणी दिलेली आहे.
त्यांनी 5 गुणांची पदनिश्चयन श्रेणी वापरून तुमचे मत मांडा. बाकी ते जाऊ द्या. पुढे जाऊया आपण. आता आत्मप्रतिष्ठा म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीचे चांगल्या वाईटाविषयी किंवा आवडीनिवडीविषयी असले सर्वसाधारण मूल्यमापन म्हणजे आत्मप्रतिष्ठा होय. म्हणजे एखादी व्यक्ती चांगल्या वाईट विषयी त्याचं सर्वसाधारण इव्हॅल्युएशन कसं असतं, त्याला आत्मप्रतिष्ठा म्हणतात. सिगेलमन तर असं म्हणतो की आत्मप्रतिष्ठा म्हणजे काय, तर आत्मप्रतिष्ठा म्हणजे व्यक्ती म्हणून तुमचे बरे वाईट असे सर्वांगीण मूल्यमापन जे तुमच्या सकारात्मक नकारात्मक स्वसंवेदनावर आधारित आहेत. आत्मप्रतिष्ठा म्हणजे एखाद्या व्यक्तीचा स्वतःबद्दल असलेला आदर. प्रत्येक व्यक्तीच्या आत्मप्रतिष्ठेची प्रत्येक गोष्टीसाठी वेगवेगळी पातळी असते. म्हणजे एखाद्या मुलीला स्वतःच्या बुद्धिमत्तेसाठी आत्मप्रतिष्ठा असू शकते, पण अपरिचित लोकांशी बोलताना तिची आत्मप्रतिष्ठा ही कमी असू शकते. आता ही जी आत्मप्रतिष्ठा आहे तिची काही वैशिष्ट्ये आहेत. ज्यांची आत्मप्रतिष्ठा उच्च असते हे लोक जबाबदारी स्वीकारतात, ध्येयनिष्ठ असतात, प्रामाणिक असतात, क्षमाशील असतात, अंतर्गत मूल्य यांच्यामध्ये असतात, सकारात्मकता असते, यांचा डेव्हलपमेंटकडे स्कोप असतो, सुधारणेला ते वाव देतात. ज्यांची आत्मप्रतिष्ठा कमी असते यांच्यात नेहमी दुःखाची भावना असते, चिंतेची भावना असते, न्यूनगंड म्हणजे माझ्यात काहीतरी कमी आहे ही भावना असते, स्वतःबद्दल इतरांबद्दल संयम राहत नाही, बाह्य प्रभावामुळे निर्माण होणारी उद्दिष्टे, नकारात्मकता. आता ज्यांच्यामध्ये आत्मप्रतिष्ठा नाही त्यांनी आपली आत्मप्रतिष्ठा कशी वाढवावी, तर स्वतःशी नकारात्मक बोलणे टाळा, स्वतःची बलस्थाने ओळखा, तुमचे स्ट्रॉंग पॉइंट कोणते आहेत, स्वतःचं मूल्य ओळखा, चुका स्वीकारा, जिथे चुकले तिथे चूक स्वीकारा. आणि जर नकार आलाय तुमच्या एखाद्या चांगली गोष्ट तुम्ही लोकांना सांगितली, त्यांना पटली नाही, त्यांनी नकार दिला, तर तो नकार सुद्धा पचवण्याची ताकद आपल्यामध्ये असली तर आपली आत्मप्रतिष्ठा ही चांगली राहू शकते. स्वतःचे एवढे पैलू पाहिल्यानंतर तुम्ही निश्चित विचार करत असाल, मग स्वनियमन कसे करता येईल? स्वनियमन म्हणजे तुमचे विचार, तुमच्या भावना, तुमची कृती, विचार, भावना, कृती याचा यांच्यावर तुमच्या फायद्यासाठी नियंत्रण ठेवणे. यामुळे आपण सामाजिक नियमांनुसार वागतो. आपल्या वागण्याने कोणालाही त्रास होत नाही. जेव्हा तुम्ही स्वनियमन करता तेव्हा तुम्ही स्वतःला उतावळेपणाने प्रतिक्रिया देण्यापासून, तुमच्या इच्छांची लागलीच पूर्ण करण्यापासून थांबवतात. स्वनियमात आपण स्वतःच्या कृतींना, प्रतिक्रियांना नियंत्रित करतो, कारण आपण त्या कृतींचा, परिणामांचा आधी विचार करू शकतो. त्यामुळे आपण आयुष्याच्या काही गोष्टींवर लक्ष केंद्रित करतो, काही गोष्टीकडे दुर्लक्ष करतो. उदाहरणार्थ, जशी परीक्षा जवळ यायला लागते तसे तुम्ही मित्रांबरोबर कमी वेळ घालवता आणि अभ्यासावर लक्ष केंद्रित करतात. याबाबत हिगिन्स जो आहे 1996 मधला, त्याचं काय म्हणणं आहे बघा. यामध्ये नियामक लक्ष केंद्रावरचे संशोधन असे सांगते की माणसाचे 2 प्रकारचे नियामक लक्ष केंद्र असतात. वाढीव नियामक लक्ष केंद्रात व्यक्ती धनात्मक परिणाम साधण्याचा प्रयत्न करते, प्रतिबंधक लक्ष केंद्रात ती ऋणात्मक परिणाम टाळण्याचा प्रयत्न करते. पूर्व आशिया खंडात व्यक्ती स्वतः नियमनाच्या प्रतिबंध लक्ष केंद्र प्रकारचा वापर करतात, कारण त्यांना इतरांकडून ऋणात्मक प्रतिक्रिया नको असतात. म्हणून आपण अभ्यास करतो कारण आपल्या आईवडिलांकडून, नातेवाईकांकडून, मित्रांकडून ओरडा टोमणे आपल्याला ऐकायचे नसतात. हा मुद्दा इथे दिलेला आहे. स्वनियमन आपल्या आयुष्यात फार महत्वाचे आहे. आपला मेंदू त्याप्रमाणे विचार करतो. हिट हर थोर्नने सामाजिक हितसंबंध वाढवण्यासाठी काही महत्वाचे मानसशास्त्रीय घटक शोधले. एक, आपल्याला आपल्या कृतींची जाणीव असली पाहिजे आणि आपल्याला त्यांचे मूल्यमापन करता आले पाहिजे. 2, आपल्याला इतरांच्या प्रतिक्रियांचा अंदाज आला पाहिजे. इथे आपल्याला इतर व्यक्ती कशा विचार करतील याचा अंदाज असतो. ही क्षमता बाल्यावस्थेत विकसित झालेली असते. 3, आपल्याला इतरांपासून असणाऱ्या धोक्याचा, नकारात्मकतेचा अंदाज आला पाहिजे. सर्वात शेवटी काय, तर आपण ही परिस्थिती सुधारण्यासाठी सर्व मिळून प्रयत्न केला पाहिजे. इतरांबरोबर चांगले संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. इथे आपल्याला चांगली कृती नियंत्रित करता आल्या पाहिजेत, उतावीळपणे प्रतिक्रिया देणे टाळले पाहिजे, वाईट विचार करणे टाळले पाहिजे. हे पाहिजे तेवढे सोपे नाही. स्वसंकल्पना संदर्भात
कार्ल रॉजर्स यांचा स्वसिद्धांत फार महत्वाचा आहे. रॉजर्सच्या मते प्रत्येक व्यक्तीची आत्मवास्तविकीकरणाकडे प्रवृत्ती असते. रॉजर्सच्या मते मानसिकदृष्ट्या निरोगी व्यक्तीच्या अनुभवात त्यांच्या स्वसंकल्पनेत सुसंबद्धता आढळते. चिंतातुर आणि मानसिकदृष्ट्या अस्वस्थ व्यक्ती त्याच्या वेदनिक आणि भावनिक अनुभवांना नाकारतो. उदाहरणार्थ, एखादा मानसिकदृष्ट्या निरोगी असणारा विद्यार्थी जर परीक्षेत नापास झाला तर तो योग्य कारणे शोधून स्वतःच्या कमतरतांवर मात करण्याचा प्रयत्न करेल. पण जे हा अनुभव नाकारतील ते त्या अनुभवापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतील. सत्य व स्वतःचा पराभव स्वीकारणार नाहीत, इतरांना मात्र ते दोषी मानतील. त्यामुळे दोन संकल्पना त्या संदर्भात दिलेल्या आहेत. रॉजर्सच्या मते आपण जे वास्तवात आहोत म्हणजे वास्तव स्वप्रतिमा होय, चांगल्या मानसिक स्वास्थ्याकरता ही आवश्यक असते. एखादी तरुण व्यक्ती स्वतःला सुंदर, कुरूप, चांगली, वाईट समजू शकते. एखाद्या व्यक्तीचे जगाविषयीचे मत व कृती हे तिच्या स्वप्रतिमेवर अवलंबून असते. वास्तव स्वची आत्मवास्तविकीकरण, जैवमूल्य, सकारात्मक आधार व स्व आधार याकडे प्रवृत्ती असते. वास्तव स्व म्हणजे आपले अंतर व्यक्तिमत्व आहे, जे कदाचित सर्वगुण संपन्न नसेल पण खरे असते. आदर्श स्व काय? आपल्याला जे बनायचे असते ते म्हणजे आदर्श स्व. एखाद्या मुलीला नृत्य शिकायचे, एखाद्याला क्रिकेटपटू व्हायचंय, तर त्यासाठी महत्वाकांक्षा, ध्येय यांचा समावेश आदर्श स्वमध्ये केला जातो. रॉजर्सच्या मते आदर्श स्व म्हणजे अशी ध्येय जी आपल्याला सहजासहजी मिळत नाही, ज्यामुळे वास्तव स्व आणि आदर्श स्व यांच्यामध्ये दरी निर्माण होते. दोन्ही जर चांगले राहिले तर स्वची संकल्पना बरोबर आहे. आदर्श स्व म्हणून वास्तव स्वमधील सुसंबद्धतेमुळे आपल्याला स्वमूल्याची योग्य जाणीव होते. आपले आयुष्य निरोगी निर्मितीक्षम होते. जेव्हा या दोघांमध्ये खूप अंतर असते तेव्हा विसमायोजन होऊ शकतो. पूर्ण कार्यरत व्यक्ती बनण्यासाठी आपण आपल्या पूर्ण क्षमतेचा वापर केला गेला पाहिजे. याच्यामध्ये 1 मिनिटाचं लेक्चर राहिले, आपण थांबणार आहोत, उद्या घेणार आहोत. स्वप्रतिमा आणि आदर्श स्वमधला हा जो भाग आहे तो समायोजित आहे आणि कुसमायोजित मध्ये अंतर वाढत जातं आदर्श स्वमध्ये आणि स्वप्रतिमेमध्ये, आणि तो जो भाग आहे तो कुसमायोजित मध्ये जातो. याच्यामध्ये स्वप्रतिमा व आदर्श प्रतिमा ही वेगवेगळी असते, कमी प्रमाणात एकमेकांमध्ये मिसळतात. येथे वास्तविकीकरण होणे अवघड असते. स्वप्रतिमा व आदर्श समप्रमाणात असतात, जास्त प्रमाणात मिसळतात, आत्मवास्तविकीकरण केले जाते. असा स्व हा प्रकार आपण या प्रकरणामध्ये शिकलेलो आहोत.